नमस्कार मित्रांनो, उद्या दोन मैदान होणार होती, सासवड आणि बरड. परंतु सासवडचं मैदान हे जे ओपनचं मैदान होतं, जेजुरी या फाटीवरती होतं. परंतु ते काही पावसामुळे मैदानाची तारीख जी आहे ते पुढे ढकलण्यामध्ये आलेली आहे. कारण की पाऊसच त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे आणि सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. परंतु दुसरे एक मैदान चालू आहे, उद्या होणार आहे. आज संध्याकाळी लाईव्ह लॉट निघतील कदाचित. बरड तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान जे आहे ते एक आदत एक बैल असं होणार आहे मित्रांनो. या मैदानामध्ये या मैदानाची अपडेट मगाशीच बघितलेली आहे. या फाटीवरती पाऊस वगैरे काहीच नाही, फक्त ढगाळ वातावरण आहे. थोडंसं नॉर्मल टिपके पडत आहेत पावसाचे, त्याच्यामुळे त्या फाटीवरती जरी पाऊस आला तरी काही प्रॉब्लेम नाही असं माहिती मिळते. परंतु जर मोठ्या प्रमाणामध्ये जर पाऊस आला तर उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत मैदानाची अपडेट जी आहे ती लोकांच्यापर्यंत पोहोचवली जाईल अशी माहिती मिळते. तर मग चला बघूया उद्या हे मैदान जे आहे ते होणार आहे. पाऊस जर आला त्या ठिकाणी तर म्हणजे आज संध्याकाळी जर पाऊस त्या ठिकाणी जर पडला तर सकाळी 6 वाजेपर्यंत अपडेट जे आहे तुम्हाला मिळेल लवकरच असं सांगितलेलं आहे बरड या ग्रामस्थांनी. आणि मैदान जे आहे ते उद्याचं होणार आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कोणकोणते महाराष्ट्रातील म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील कोणकोणते टॉपचे नंदी जे आहेत त्या ठिकाणी पळताना दिसतील थोडीशी चर्चा करूया आपण. आता जे सासवडचं म्हणजेच जे ओपनचं मैदान होतं ते मैदान कॅन्सल झाले पावसामुळे, म्हणून तिकडचे नंदी जे आहेत ते मला वाटते आता बरडच्या मैदानामध्ये उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. आणि कोणकोणते असे नंदी असतील ते उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. एक बावधनचा लक्षा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. बावधनचा लक्ष आणि बकासूर ही गाडी पळणार होती सासवडच्या मैदानात मित्रांनो. तुमच्यापासून थोडंसं जरा गुपित ठेवलं होतं, म्हणून बावधनचा लक्ष आणि बकासूर ही गाडी सासवडच्या ओपनच्या मैदानामध्ये उद्या पळणार होती. परंतु ते सासवडचं मैदान रद्द झालेलं आहे, त्याच्यामुळे आता ही गाडी काय पळणार नाही. आता ही गाडी जी आहे ते आता बघूया नंतर कधी पळेल. परंतु उद्याच्या मैदानामध्ये आदतच्या मैदानामध्ये बावधनचा लक्ष उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचा पैरा कोण असेल त्याची व्हिडिओ जी आहे ती संध्याकाळी 6, 6:30, 7 किंवा 7च्या दरम्यान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. पैऱ्यांची व्हिडिओ याच चॅनलवरती येईल व्हिडिओ संध्याकाळी 7पर्यंत. तसेच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक टॉपचा नंदी होता आणि आता सध्या तरी त्याचा पडता काळ जरी असेल तरी तो पळतोय, तो मालकाच्या नावासाठी पळतोय, फॅनसाठी पळतोय. असा हा बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा हिंद केसरी 22 पिस्टन उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि तो सुद्धा सगळ्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचा पळ आहे त्याचा. आणि खूप आता जरी थोडंसं त्याच्या बॅकफूटला जरी गेला आहे तरी तो त्याला कमबॅक करायचं माहिती आहे. 100% तो कमबॅक करेल 22 पिस्टन. तसेच मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचं रण मशीन ज्याला म्हटलं जातं असा हा वेगाचा शेवट सर्जा उद्या बरडच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल आपल्याला. कारण की तिथूनच जवळच आहे त्या सर्जाचं गाव, त्याच्यामुळे उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला सर्जा जो आहे तो वेगाचा शेवट सर्जा पळताना दिसेल. तसेच मित्रांनो या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये पुसेगाव आणि पेडगावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा हिंद केसरी सचिन पळताना दिसणार आहे मित्रांनो. सचिन उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. सचिन एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसेल. बघूया कुठल्या टॉपच्या नियोजनामध्ये पळताना दिसेल. तसेच मित्रांनो पिंटू शेट मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेलसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. तो सुद्धा एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसेल. बघूया कॉकटेल कशा पद्धतीचा पळ जो आहे तो दाखवतोय. तसेच साखरवाडीकरांचा हिंद केसरी बावऱ्या जो पुशेगावच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसलेला होता मथुरसोबत, तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल साखरवाडीचा बावऱ्या. तसेच मित्रांनो दहिगावकरांचा पाखऱ्या सुद्धा एखाद्या वेळेस पळताना दिसेल. बघूया त्याच्याबद्दल थोडीशी अपडेट नाही आहे, बघूया काय पळतो आहे का नाही ते समजेल आपल्याला. तसेच मित्रांनो आपल्याला द्वारलीचा हरण्या जो आहे तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. बघूया कसं काय पळतो आहे, कशा पद्धतीचं ते नियोजन जे करण्यात येते. बकासूरच्या दावणीतला महाराज सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये दिसेल आपल्याला. तो सुद्धा एका नियोजनामध्ये चांगल्या पळताना दिसेल. बकासूरसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आहे मित्रांनो. बकासूरसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आणि खूप सारे नंदी जे आहेत ते पळताना दिसतील. संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहेत ते आपल्याला समजतीलच. कुठल्या चॅनलवरती जरा कमेंट्समध्ये सांगा.
कारण की फलटणचं मैदान असले की जरा वेगळ्या चॅनलवरती लाईव्ह लॉट निघतात. जरा कमेंट्समध्ये सांगा म्हणजे संध्याकाळी बघायला बरं.